आसन नवरात्र उत्सवापासून दिवाळीपर्यंत खासदारांनी स्वदेशी मेळा आयोजित करावा, पंतप्रधानांच्या सूचना। ठाकरेंची शिवसेना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत जानेवारी 2025 ला अर्ज, 3 वेळा पालिकेला स्मरणपत्र, मैदानासाठी शिंदेंच्या सेनेकडूनही अर्ज, सूत्रांची माहिती। एनआयएचे देशभरात 22 ठिकाणी छापे, जम्मू काश्मीरमध्ये 9 ठिकाणी, उत्तर प्रदेशमध्ये 2, महाराष्ट्रामध्ये 1 तर बिहारमध्ये 8 ठिकाणी छापेमारी, अंतर्गत सुरक्षेशी संबंधित प्रकरणात छापेमारी असल्याची माहिती। नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी, नवीन नागपूर विकसित करण्यासाठी एनएमआरडीए, हुडको आणि एनबीसीसी यांच्यात करार, तर 1710 एकरमध्ये विकसित होणार नवीन नागपूर, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करार। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल, आंदेकर टोळीतील सराईताला घर भाड्यानं न दिल्यानं घरमालकावरही कारवाई। परळीमध्ये पुन्हा आता वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनरवरती धनंजय मुंडेंचा फोटो, परळी पोलीस स्टेशन समोरच लागले बॅनर। 2023 मध्ये एमपीएससीमध्ये पीएसआय परीक्षेमध्ये महाराष्ट्रात मुलींमध्ये पहिल्या आलेल्या अश्विनी केदारी यांचा मृत्यू, हिटरचं गरम पाणी अंगावर पडल्यानंतर जखमी केदारींवर उपचार होते सुरू। कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर भयानक दृश्य समोर, मिरवणुकीनंतर 10 ट्रॉली, चपला आणि कचऱ्याचा खच। मुंबई गोवा महामार्गावर आजपासून आता अवजड वाहतूक पूर्ववत, गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी होती बंदी, तर आज रात्रीपासूनच अवजड वाहनांची वाहतूक होणार पूर्ववत।